असाच फिरत फिरत येवल्याला निघालो होतो आणि रस्त्यात तरी डायरेक्ट बाळू मामाच्या मेंढींचं दर्शन झालंय. तर म्हणजे विषय असा झालेला होता की आमच्या डॉनने खेळता खेळता थोडासा नख लावून दिलेला होता. घरच्यांचं म्हणणं इंजेक्शन तर घ्यायचंच पण विडा घेतल्याशिवाय राहायचं नाही. हा विडा म्हणजे काय रे, तर विडा म्हणजे गावठी जडीबुटी आहे. आणि येवल्याला जाताना रस्ता तरी चांदवडच्या गणपती बाप्पांचं बी आणि रेणुका माताचं बी दर्शन घेऊन घेतलं. आणि इथे येवल्याला आलो होतो आणि इथे बाबांचं तर डायरेक्ट बेकारच काम आहे. घरचे केव्हाचे मध्ये गेलेले होते ना अजून बाहेर का येत नाही एवढाच विचार करत होतोय. म्हटलं थांब मीच बघून येतो. मग घरच्यांचं इडा घ्यायचं काम झालं. म्हटलं चलो घर जाएंगे. आणि रस्त्यामध्ये तर डायरेक्ट बाळू मामाच्या मेंढीने दर्शन घेऊन टाकलं. आणि हा वाडा आहे बाळू मामाच्या 21 वाड्यांपैकी दुसरा वाडा आहे. आणि तुम्हाला सांगतो मेंढींना तुम्ही आजपर्यंत शिंग पाहिले नसणार पण बाळू मामाच्या मेंढींना आहे ना डायरेक्ट शिंग आहे. मेंढ्यात आहे ना बो डायरेक्ट पुऱ्या ब्लॅक आणि शिंग बिंग बेकार खतरनाक दिसत होत. आणि घरी आलो ना आपल्याकडे ना बो एक पेशंट होता आहे. त्या पेशंट साठी ना डॉक्टर बोलवला होता. आणि आम्ही उपचार तर करून पाहिलाय पण डॉक्टरच्या सांगितल्याप्रमाणे पेशंट जगेल त्याची गॅरंटी नाही कारण की डायरेक्ट डोक्याला मार लागलाय. मग बघू आता जगलं तर ठीक नाही तर आपला जेवढा प्रयत्न करू शकतो तेवढा तर करून बघू. व्हिडिओ जर आवडला असेल ना बोल लाईक अँड फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.